आपल्या सर्वांचं चालू घडामोडी बाय आनंद बिराजदार या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार. मी तुमचा अभ्यासातील सहकारी मित्र आनंद बिराजदार. आजच्या डिस्कशनला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नववर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हा जो नवीन वर्ष आहे आपल्या सर्वांना यशाचा अर्थात स्वप्नपूर्तीचा जाऊ असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि जास्त विलंब न करता डिस्कशनला सुरुवात करू. आजच्या सेशनमधला पहिला इम्पॉर्टंट न्यूज आपण डिस्कस करतोय. प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजनेची व्याप्तीत वाढ करण्यात आलाय. PIB इंडियामधून आपण हा न्यूज कव्हर करतोय. तर शासकीय योजना या घटकांतर्गत परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो म्हणून आपण हा न्यूज कव्हर करतोय. शासकीय योजना, ठीक आहे. तर सर्वप्रथम जाणून घेऊया का चर्चेमध्ये आहे. तर बघा, प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी जे काही केंद्र आहेत ते केंद्रामध्ये वाढ झालेली आहे. गेल्या आर्थिक वर्षात जर विचार केला तर 8,710 केंद्राची संख्या होती, त्यामध्ये वाढ होऊन आता 9,000 पर्यंत वाढलेली आहे. म्हणजे देशभरातील एकूण 766 जिल्ह्यापैकी 743 जिल्ह्यामध्ये 9,000 पेक्षा अधिक केंद्राची व्याप्ती वाढ झालेली आहे, ठीक आहे. तर आता शासकीय योजना या घटकांतर्गत प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजनेबद्दल पूर्ण माहिती आपण समजून घेऊया. आता ही योजना सुरू करण्याचा उद्देश काय होता, तर सर्वांना परवडणाऱ्या किमतीमध्ये दर्जेदार जेनरिक औषध उपलब्ध करून देणं हा उद्देश ठेवून ही योजना सुरू करण्यात आला होता. मग या योजनेची सुरुवात कधी करण्यात आला होता, तर नोव्हेंबर 2008 मध्ये सुरू करण्यात आला होता. मग सुरुवातीचं नाव काय होतं, तर जन औषधी अभियान असं या सुरुवातीचं योजनेचं नाव होतं. 2015 मध्ये या योजनेच्या नावात बदल करण्यात आला होता, तो म्हणजे प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजना. ही योजना कोणत्या विभागांतर्गत राबवली जाते किंवा अंमलात आणली जाते असं जर परीक्षेमध्ये प्रश्न विचारत तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे. केंद्र सरकारचा केंद्रीय रसायन आणि खते मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असणारा औषध निर्मिती विभागांतर्गत ह्या योजनेची अंमलबजावणी केली जाते. आता बघा, कोणतीही शासकीय योजनेमध्ये सुरू करण्यात आल्यानंतर काही उद्दिष्ट ठेवले जातात. त्या उद्दिष्टावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात, काय उद्दिष्ट ठेवलं गेले आणि किती अचीव झालं आणि कधी अचीव झालं. जसं की तुम्ही या ठिकाणी बघू शकता, कंबाईनची पूर्व परीक्षा जी की गेल्या वर्षी 26 फेब्रुवारीला झाली होती आणि दुसरा एक रायशूची पूर्व परीक्षा जी की 23 जानेवारी 2022ला झाली होती. या दोन परीक्षांमध्ये, या दोन्ही वेगवेगळ्या परीक्षांमध्ये शासकीय योजनेवरती उद्दिष्टाशी निगडीत काही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशनवरती प्रश्न विचारला होता. त्याचा संदर्भ घेऊन या जे आता चर्चेमध्ये त्या उद्दिष्टाबद्दल पूर्ण माहिती आपण घेणार आहे, समजून घेणार आहे. तर आता सर्वप्रथम समजून घेऊया प्रश्न कसे विचारले होते. बघा, कंबाईनची पूर्व परीक्षा 26 फेब्रुवारी जी झाली होती ना, त्यामध्ये क्वेश्चन विचारला गेला होता. प्रधानमंत्री आवास योजना नागरी अंतर्गत 18 जानेवारी 2021 पर्यंत डॅश डॅश घरे मंजूर करण्यात आली होती असा क्वेश्चन विचारला गेला होता. किती घरे मंजूर करण्यात आली होती, 109.2 लाख घरे मंजूर झाली होती. म्हणजे हा झाला एकंदरीत फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन. दुसरा क्वेश्चन बघा, पुढील विधाने विचारात घ्या. पहिला विधान काय, राष्ट्रीय सोलर मिशन 2010 मध्ये सुरू करण्यात आले. दुसरा विधान आहे 2021-22 पर्यंत 1 लाख मेगावॅट वीज निर्मिती करणं हे उद्दिष्ट आहे. म्हणजे हे दोन क्वेश्चन मधून आपल्याला लक्षात आलं की परीक्षेमध्ये एकंदरीत फॅक्च्युअल इन्फॉर्मेशनवरती प्रश्न विचारतात. सो सर्व फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आपण माहिती असायला पाहिजे. तर आता समजून घेऊया आपण प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजनेअंतर्गत जे काही उद्दिष्ट निश्चित करण्यात आली होती, कोणतं उद्दिष्ट कधी अचीव करण्यात आला. तर बघा, प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजना जी आहे त्या योजनेअंतर्गत जनऔषधी जे केंद्र आहे त्या केंद्राची 3,000 संख्या जी आहे, म्हणजे 3,000 केंद्र सुरू करण्याचं उद्दिष्ट आहे, तो केंद्र सरकारने डिसेंबर 2017 मध्ये अचीव केलेले, साध्य केलेला आहे, ठीक आहे. दुसरं उद्दिष्ट म्हणजे 6,000 केंद्राची सुधारित उद्दिष्ट मार्च 2020 मध्ये साध्य करण्यात आलाय. आता नवीन उद्दिष्ट जे निश्चित करण्यात आले लक्षात घ्या, मार्च 2024 पर्यंत. कधीपर्यंत, मार्च 2024 पर्यंत, म्हणजे पुढच्या वर्षी ही जी केंद्राची संख्या आहे ते 10,000 पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं, उद्दिष्ट ठेवलं गेलं आहे. मग परीक्षेमध्ये प्रश्न विचारतील की मार्च 2024 पर्यंत किती हजार केंद्रांची उद्दिष्ट ठेवलं गेलंय प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र सुरू करण्याचं, तर तो 10,000 लक्षात घ्या. हे ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे मित्रांनो, कारण आपण PIB इंडियामधून सर्व इन्फॉर्मेशन कव्हर केलेलं आहे. उद्दिष्टावरती परीक्षेमध्ये कसा प्रश्न विचारतात हे आपण काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधून समजून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू आजच्या सेशनमधला पहिला न्यूज आपण या ठिकाणी कव्हर केलेला आहे. मला निश्चित खात्री आहे तुम्हाला हा संपूर्ण इन्फॉर्मेशन आवडलं असेल, लक्षात आला असेल, ठीक आहे.
आजच्या सेशनमधला तिसरा इम्पॉर्टंट न्यूज आपण डिस्कस करतोय. चीनी भाषातज्ञ वल्लभ यांचं वयाच्या 94 वर्षी निधन झालेलं आहे. तर व्यक्तिविशेष या घटकांतर्गत एखाद्या व्यक्तीचं जर निधन झालं असेल तर परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात, म्हणून आपण हा न्यूज कव्हर करतो व्यक्तिविशेष या घटकांतर्गत. ठीक आहे, तर सर्वप्रथम वल्लभ यांच्याबद्दल समजून घेऊया. कोण आहेत हे? चीनी इतिहास आणि भाषातज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांचं नाव काय आहे तर जानकी वल्लभ, हे लक्षात घ्या. म्हणजे जानकी वल्लभ कोण होते? चीनी इतिहास आणि भाषातज्ञ होते, हे लक्षात घ्या. ठीक आहे, जे जानकी वल्लभ आहेत तर कोणत्या राज्याशी संबंधित आहेत तर भारतातील उत्तराखंड या राज्याशी संबंधित आहेत. कारण उत्तराखंड राज्यातील अल्मोरा या ठिकाणी असणारा दालाकोट या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. ठीक आहे, त्यांचा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीशी अगदी जवळचा संबंध म्हणून ओळखला जातो. 1956 मध्ये हिंदी भाषा तज्ज्ञ म्हणून ते चीनला गेले होते आणि त्यानंतर चीनमध्ये त्यांनी दीर्घकाळ कार्यरत राहिले होते. हे देखील आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, एवढंच नाही तर चीनमधील कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक कोण होते? त्यांचं नाव आहे माओ द जंग. ठीक आहे, यांचं सिलेक्टेड वर्क्स, त्यानंतर दुसरं चीनी क्लासिक कादंबरी असेल, तिसरं म्हणजे जर्नी टू दी वेस्ट यासारखे जे काही महत्त्वपूर्ण साहित्य होते त्याचा अनुवाद करण्याचं काम अर्थातच जानकी वल्लभ यांनी केलेले आहे. म्हणजे व्यक्तिविशेष या घटकांतर्गत जानकी वल्लभ कोणत्या राज्याशी संबंधित होते, कोणत्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेले ते आपण समजून घेतला. आजच्या सेशनमधला चौथा इम्पॉर्टंट न्यूज आपण डिस्कस करतोय तो म्हणजे देशातील काही माध्यम विभाग आहेत त्या माध्यम विभागाचे विलिनीकरण करण्यात आले. कशामध्ये? राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळामध्ये. तर या ठिकाणी लक्षात घ्या, पहिला म्हणजे चित्रपट विभाग, दुसरा म्हणजे चित्रपट महोत्सव संचालनालय, तिसरा म्हणजे नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडिया आणि चौथं म्हणजे चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी ऑफ इंडिया. हे जे काही 4 वेगवेगळे माध्यम विभाग आहेत या 4 माध्यम विभागाचं राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळामध्ये विलिनीकरण करण्यात आलंय. ठीक आहे, मग परीक्षेमध्ये प्रश्न कसे विचारतील की कोणत्या विभागाचं कोणत्या विभागामध्ये विलिनीकरण करण्यात आलंय. ठीक आहे, कारण गेल्या वर्षी 26 फेब्रुवारीला जी कंबाईन गट व जी पूर्वपरीक्षा झाली होती त्या पूर्वपरीक्षेमध्ये क्वेश्चन विचारला गेला होता. बघा काय होता क्वेश्चन तो, एड्स नियंत्रण विभाग हा खालीलपैकी डॅश डॅश विभागामध्ये विलीनीकरण करण्यात आला असून तो राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटना म्हणून ओळखला जातो. कोणत्या विभागामध्ये विलीनीकरण करण्यात आला होता तर आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागामध्ये एड्स नियंत्रण विभाग विलीनीकरण करण्यात आला होता. म्हणजे केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने एखाद्या विभागाचं कोणत्या विभागामध्ये विलीनीकरण केलं असेल यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात, पूर्वी विचारला गेलाय, म्हणून आपण हा न्यूज महाराष्ट्र टाइम्स पेपरमध्ये चर्चेत असणारा हा न्यूज कव्हर केला. म्हणजे 4 माध्यम विभागाचं राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळामध्ये विलीनीकरण करण्यात आलं, एवढं लक्षात घ्या. यानंतर आजच्या सेशनमधला 5वा इम्पॉर्टंट न्यूज आपण डिस्कस करतोय तो म्हणजे विश्व मराठी साहित्य संमेलन चर्चेमध्ये आहे. येत्या 4 जानेवारी ते 6 जानेवारी 2023 या कालावधीमध्ये विश्व मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन केलं जाणार आहे. ठीक आहे, अशी माहिती राज्याचे विधानसभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी सांगितलेलं आहे. म्हणून हा न्यूज चर्चेमध्ये. तर समजून घेऊया वन बाय वन सर्व इन्फॉर्मेशन. बघा, विश्व मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन का केलं जातं त्याचं कारण हे आहे, मराठी भाषेचं संवर्धन आणि जगभर प्रसार करण्यासाठी या साहित्य संमेलनाचं आयोजन केलं जात आहे. ठीक आहे, तर आता जानेवारी महिन्यामध्ये कुठं आयोजित केलं जाणार आहे तर मुंबईमध्ये आयोजन केलं जाणार आहे, हे लक्षात घ्या. कुणाकडून याचं आयोजन केलं जाणार आहे तर महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाकडून सांस्कृतिक कार्य आणि उद्योग विभागाच्या सहकार्याच्या माध्यमातून, म्हणजे त्यांचं सहकार्य घेऊन महाराष्ट्र शासनाच्या मराठी विभागाच्या वतीने याचं आयोजन केलं जाणार आहे. ठीक आहे, म्हणजे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू एवढं इन्फॉर्मेशन लक्षात घ्या. यासोबत विश्व मराठी साहित्य संमेलनाचं पहिल्यांदा कुठं आयोजित करण्यात आला होता तर सॅन फ्रान्सिस्को या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. कधी आयोजित करण्यात आला होता पहिल्यांदा तर 2009 मध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यावेळेचे अध्यक्ष कोण होते असं जर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे, डॉक्टर गंगाधर पानतावणे हे अध्यक्ष होते, हे लक्षात घ्या. ठीक आहे, यानंतर जाणून घेऊया आजच्या सेशनमधला 6वा इम्पॉर्टंट न्यूज तो म्हणजे महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचं बोधचिन्हाचं अनावरण करण्यात आलंय. ठीक आहे, का चर्चेमध्ये लक्षात घ्या, महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा 2022-23 या क्रीडा स्पर्धेचं बोधचिन्हाचं अनावरण करण्यात आलंय. ठीक आहे, हा अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आलाय तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हेच या बोधचिन्हाचं अनावरण करण्यात आलंय. हा बोधचिन्ह अशा पद्धतीने तुम्हाला स्क्रीनवरती जो इमेज दिसत आहे अशा पद्धतीने हा बोधचिन्ह लक्षात घ्या. ठीक आहे, मग महाराष्ट्र राज्याचे
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष कोण आहेत असं जर परीक्षेमध्ये प्रश्न विचारले तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे अजित पवार हे असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, हे लक्षात घ्या. तर आता महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेबद्दल थोडं माहिती घेऊया. तर बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये क्रीडा संस्कृतीचं जतन करणं आणि क्रीडा संस्कृतीचं एक प्रकारे वातावरण निर्माण करणं, ठीक आहे, हे उद्देश ठेवून या क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, कोणत्या कालावधीमध्ये ही क्रीडा स्पर्धा होणार आहे तर 2 जानेवारी ते 22 जानेवारी 2023 या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्यातील एकूण 9 जिल्ह्यांमध्ये 39 क्रीडा प्रकारामध्ये या स्पर्धेचं आयोजन केलं जाणार आहे. ठीक आहे, म्हणजे किती जिल्ह्यामध्ये आयोजन होणार आहे, म्हणजे ह्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय एकूण 9 जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात आलंय. कोणत्या कालावधीमध्ये करण्यात आलाय तर 2 जानेवारी ते 22 जानेवारी 2023 या कालावधीमध्ये करण्यात आलेला आहे. ठीक आहे, का करण्यात आले ते आपण समजून घेतला. या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन म्हणजे राज्य ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन करणारं महाराष्ट्र हा जो राज्य आहे तो देशातला पहिला राज्य आहे, हा देखील इन्फॉर्मेशन आपण सर्वांना माहीत असायला पाहिजे. म्हणजे क्रीडा घडामोडी या घटकांतर्गत हा न्यूज आपण कव्हर केला. यानंतर जाणून घेऊया आजच्या सेशनमधला 7वा इम्पॉर्टंट न्यूज, तो म्हणजे राज्यभवन येथील हवामान केंद्राचं उद्घाटन करण्यात आलंय. मग परीक्षेमध्ये प्रश्न ज्या ज्या घटकावरती विचारला जातो तो सर्व इन्फॉर्मेशन आपण आता कव्हर करूया. तर बघा, सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क आणि IIT मुंबई या दोघांच्या सहकार्याने राजभवन या ठिकाणी सौर ऊर्जेवरती चालणारा हवामान केंद्र स्थापित करण्यात आलाय. कधी स्थापित करण्यात आलाय तर अर्थात 31 डिसेंबर 2022 रोजी स्थापित करण्यात आले आणि त्याचं उद्घाटन करण्यात आलं, हे लक्षात घ्या. मग या हवामान जो केंद्र सुरू करण्यात आलं, ह्या हवामान केंद्राचं महत्व काय एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू लक्षात घ्या. नॉट ओनली एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू तर या हवामान केंद्राचं महत्व एकंदरीत लक्षात घ्या. तर बघा, या हवामान केंद्राच्या माध्यमातून मुंबईतील तापमान असेल, मुंबईतील प्रदूषण असेल, मुंबईतील हवेची गुणवत्ता असेल किंवा आर्द्रता असेल, सौर विकिरण असेल किंवा अतिनील किरण असेल, या व्यतिरिक्त कार्बन डायऑक्साईडची पातळी असेल, ह्या संबंधित जे काय अचूक माहिती जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून पाहता येणार आहे ह्या हवामान केंद्राच्या माध्यमातून. ठीक आहे, तर आता या हवामान केंद्रामुळं मुंबई हवामानाच्या दृष्टीने जागतिक नकाशावरती येणार आहे. एवढंच नाही तर वेदर अंडरग्राऊंड हा जो काही वेदर अंडरग्राऊंड जो जागतिक हवामान विषयक संस्था आहे त्या संस्थेच्या संकेतस्थळाशी मुंबईमध्ये सुरू करण्यात आलेलं हवामान केंद्र जोडलं जाणार आहे, हे देखील लक्षात घ्या. ठीक आहे, ज्या पद्धतीने मुंबईमध्ये हा जो हवामान केंद्र सुरू करण्यात आला अशा पद्धतीने भारतातील एकूण 6 ठिकाणी हवामान केंद्र सुरू करण्यात आले, जसे की ओरिसा असेल, तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश असेल, अशा एकूण 6 ठिकाणी अशा पद्धतीने हवामान केंद्र सुरू करण्यात आले, हे देखील लक्षात घ्या. मग आता एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू इन्फॉर्मेशन काय इम्पॉर्टंट आहे तर रिसेंटली सौर ऊर्जेवरती चालणारा सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क आणि IIT मुंबई या दोघांच्या सहकार्याने कोणत्या ठिकाणी हवामान केंद्राचा शुभारंभ करण्यात आला किंवा सुरू करण्यात आला असं जर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे मुंबई या ठिकाणी. यानंतर आजच्या सेशनमधला 8वा इम्पॉर्टंट न्यूज आपण डिस्कस करतोय. दिनेश कुमार शुक्ला चर्चेमध्ये आहेत. का चर्चेमध्ये आहेत? कारण अणुऊर्जा नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीचे एखाद्या प्रमुख संस्थेच्या अध्यक्षपदी किंवा त्या संस्थेच्या प्रमुखपदी जर नियुक्ती करण्यात आला असेल तर नियुक्ती म्हणजे व्यक्तिविशेष आणि नियुक्ती या घटकांतर्गत परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो, म्हणून आपण हा न्यूज कव्हर करत आहे. तर परीक्षेमध्ये तुम्हाला पहिलाच प्रश्न विचारला जाऊ शकतो, रिसेंटली अणुऊर्जा नियामक मंडळाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर तुम्ही सांगाल दिनेश कुमार शुक्ला यांची 31 डिसेंबर 2022 रोजी 3 वर्षासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठीक आहे, तर आता दिनेश कुमार शुक्ला यांच्याबद्दल थोडं समजून घेऊया फुल इन्फॉर्मेशन. तर बघा, दिनेश कुमार शुक्ला हे आण्विक संरक्षण या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यरत असणारे तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. ठीक आहे, तर मध्य प्रदेश राज्यातील जबलपूरमधील शासकीय अभियंता महाविद्यालयामधून त्यांनी 1980 मध्ये मेकॅनिकल अभियांत्रिकी अर्थात मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. त्यानंतर 1981 मध्ये भाभा अणु ऊर्जा संशोधन केंद्रामध्ये ते कामाला सुरुवात केली. ठीक आहे, त्यानंतर ध्रुव या उच्च दर्जाच्या संशोधन अणुभट्टी उभारण्याच्या कामामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. म्हणजे एखादी व्यक्ती जर चर्चेमध्ये असेल त्या व्यक्तीच्या कार्याबद्दल माहिती असणं आपल्याला अपेक्षित आहे, कारण त्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात. ठीक आहे, तर दिनेश कुमार शुक्ला यांनी ध्रुव जो आहे उच्च दर्जाचा संशोधन अणुभट्टी जो आहे तो अणुभट्टी उभारण्याच्या कामामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता, त्यांनी हातभार लावला होता.
पुढे जाऊन भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्रामध्ये त्यांनी अणुभट्टी विषयक विभागाचे प्रमुख म्हणून देखील जबाबदारी पार पाडलेली आहे. ठीक आहे, एवढंच नाही तर 2015 पासून अणुऊर्जा नियामक मंडळामध्ये ते दाखल झाले आणि त्या ठिकाणी मग अणुऊर्जा मंडळाचे नियामक मंडळाचे सदस्य म्हणून काम केले. एवढंच नाही तर अणुभट्टी संचालन सुरक्षा समितीचे त्यांनी अध्यक्ष म्हणून काम केले. एवढंच नाही तर कार्यकारी संचालक अशा वेगवेगळ्या जबाबदारी त्यांनी अणुऊर्जा नियामक मंडळाचं जबाबदारी पार पाडल्या आणि फेब्रुवारी 2021 मध्ये ते सेवानिवृत्त मंडळातून निवृत्त झाले आणि आत्ता म्हणजे 31 डिसेंबर 2022ला अणुऊर्जा नियामक मंडळाचे त्यांचं अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली, पदभार त्यांनी स्वीकारलेला आहे. ठीक आहे, तर आता आपण समजून घेणार आहे अणुऊर्जा नियामक मंडळाबद्दल पूर्ण माहिती. ॲटॉमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्ड. ठीक आहे, ह्याची स्थापना कधी करण्यात आला होता तर याची स्थापना 15 नोव्हेंबर 1983 मध्ये करण्यात आला होता. ठीक आहे, कशा अंतर्गत करण्यात आला होता तर अणुऊर्जा कायदा 1962 अंतर्गत या मंडळाची स्थापना करण्यात आली होती, हे लक्षात घ्या. ठीक आहे, यानंतर आजच्या सेशन मधला 9वा इम्पॉर्टंट न्यूज आपण डिस्कस करतोय तो म्हणजे नवीन एकात्मिक अन्न सुरक्षा योजनेचा शुभारंभ करण्यात आलाय. कधीपासून 1 जानेवारी 2023 पासून. शासकीय योजना या घटकांतर्गत आपण हा न्यूज कव्हर करतोय. परीक्षेमध्ये प्रश्न हमखास विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तर समजून घेऊया पूर्ण इन्फॉर्मेशन. तर बघा काय आहे नवीन एकात्मिक अन्न सुरक्षा योजना. या योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत एकूण देशातील 81.35 कोटी लाभार्थ्यांना म्हणजे 81,35,00,000 लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य प्रोव्हाइड केलं जाणार आहे वर्षभर, हे लक्षात घ्या. क्लिअर, म्हणजे आतापर्यंत म्हणजे अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत जे काही शासकीय योजना सुरू होत्या त्या शासकीय योजनेअंतर्गत तुम्ही ऐकलं असाल बघा, 1 रुपये 2 रुपये 3 रुपये किलोने काही अन्नधान्य मिळत होते. ते अन्नधान्य आता मोफत दिलं जाणार आहे एक वर्षभर. क्लिअर, किती ह्याचे लाभार्थी किती आहेत मग फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन वरती जर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तर तुम्ही सांगाल 81.35 कोटी म्हणजेच 81,35,00,000 असं लक्षात घ्या. क्लिअर, म्हणजे सर्वात दुर्बल 67% लोकसंख्या म्हणजेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत समाविष्ट असणारे 81.35 कोटी लोकांसाठी ही योजना आणलेली आहे केंद्र सरकारने, लक्षात घ्या. क्लिअर, म्हणजे या योजनेअंतर्गत केंद्र सरकार राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या सर्व लाभार्थ्यांना अंत्योदय अन्न योजना कुटुंब असेल, प्राधान्य कुटुंबातील व्यक्ती असतील त्यांना 1 वर्षासाठी देशभरातील 5.33 लाख जे काही रेशन दुकान आहेत त्या रेशनिंग दुकानाच्या माध्यमातून ठीक आहे मोफत अन्नधान्य प्रोव्हाइड केलं जाणार आहे, वितरित केलं जाणार आहे. असं एकंदरीत ही शासकीय योजना आहे. मग त्या शासकीय योजनेचं नाव काय, नवीन एकात्मिक अन्न सुरक्षा योजना. मग परीक्षेमध्ये प्रश्न विचारतील की नवीन एकात्मिक अन्न सुरक्षा योजना कधी सुरू करण्यात आलाय तर 1 जानेवारी 2023 पासून या माध्यमातून मोफत अन्नधान्य दिलं जाणार आहे. लाभार्थी किती आहेत 81.35 कोटी. हे होतं आजचं चालू घडामोडी संदर्भात इम्पॉर्टंट न्यू डिस्कशन. मला नक्कीच खात्री आहे तुम्हाला हा लेक्चर सिरीज आवडला असेल. लेक्चर जर सर्वांना आवडले असेल तर न विसरता सर्वांनी लेक्चरला लाईक करा. तुमच्या इतर विद्यार्थी मित्रमैत्रिणी लेक्चर शेअर करा. लेक्चर कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा. थँक्यू सो मच फॉर टुडे न्यू डिस्कशन. हॅव अ ग्रेट डे एव्हरीवन. जय हिंद ऑल ऑफ यू. थांबतो या ठिकाणी, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये.